हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 82. न शांतं स्यौति निष्कामो न दृष्टमपि निंदति समदुःख सुखस्तृप्ता किंचित कृत्यं न पश्यति. भावार्थ. निष्काम पुरुष शांत पुरुषाची कधी स्तुती करत नाही किंवा दुष्टाची कधी निंदा करत नाही. तो सुखदुःखाला समान लेखून तृप्त असतो. त्याला करण्यासारखे असे येथे काहीही काम दिसत नाही. निष्काम पुरुष जे मिळाले आहे त्यात पूर्ण समाधानी असतो. त्याला जराही हाव नसते. काही मिळावे असे त्याच्या जीवनात नसते. प्रभू जे नैसर्गिकरित्या देतो तेच त्याच्या मुक्तीसाठी उपयुक्त असते हे त्याला पक्के माहीत असते. त्यात भर घालणे किंवा त्यात कमी करणे ते अव्हेरणे हा ते देणाऱ्या प्रभूचा अवमान आहे हे त्याने ओळखलेले असते. यामुळे निष्काम पुरुष सतत वर्तमानात जीवन जगतो. जीवनात हे फार महत्त्वाचे असते. भूतकाळात काय झाले किंवा काय व्हायला हवे होते याचा तो कधीही विचार करत नाही. जे झाले ते गंगेला मिळाले आणि पावन झाले असा विचार तो करतो. तसेच अद्याप जे झालेच नाही त्याचा तो कधीही विचार करत नाही, कारण त्याला कसलीही अभिलाषा नसते. न शांतं स्यौति. निष्कामो कधीही शांत पुरुषाची स्तुती करत नाही. स्तुती करायला त्याला कोणाकडून काही लभ्यांश नको असतो. कोणाचेही काहीही नको अशी त्याची विचारसरणी असते. आपण आपले काम करावे आणि जे काही मिळेल त्यात मोठ्या समाधानाने जीवन जगावे असा त्याचा जीवन जगायचा साधा सरळ मार्ग असतो. याचप्रमाणे त्याला प्रभूने दिलेल्यापेक्षा आणखी कसलीही अभिलाषा नसते. कसली काही महत्त्वाकांक्षा जिद्द नसते. त्यामुळे त्याच्याकडून कोणाची स्तुती होत नाही. ज्याला राजकारणी व्हायचे आहे तो राजकारण्याची स्तुती करतो. ज्याला गवई व्हायचे आहे तो गवयाच्या पाया पडतो. साधे सरळ जीवन जगणाऱ्याचे आदर वगैरे कोठे लक्षच नसते. अफलातून नगरीचे नगराध्यक्ष निवडणूक जवळ आली म्हणून जंगलात राहणाऱ्या आदिवासींना भेटायला गेले. तेथे त्यांची ओळख करून दिल्यावर आदिवासींनी विचारले, आपण काय करता? न दृष्टमपि निंदती. निष्कामोला पक्के माहीत असते की प्रत्येक संन्यासाला भूतकाळ असतो आणि प्रत्येक पाप्याला भविष्यकाळ असतो. यामुळे निष्कामो कधीही कोणाची निंदा करत नाही. कोणाची जशी स्तुती करण्यात काही तथ्य नसते तसेच कोणाची निंदा करण्यातही काही अर्थ नसतो. प्रत्येकाची ती वेळ येते आणि प्रत्येक जण योग्य मार्गाला येतो. जो निंदा करतो त्याच्या मनात पाप असते, चीड असते, द्वेष असतो, मत्सर असतो. एकदा एका खिसे कापूला लोकांनी पकडला आणि त्याला मार द्यायला सुरुवात केली. इतक्यात त्या गर्दीतून वाट काढत एक धटिंगण पुढे आला आणि त्याने चोराला भरपूर चोप देऊन वर डोस पाजला. अरे, एक साधा खिसा कापता येत नाही, पकडला जातोस? काही शान आहे की नाही आपल्या धंद्याची? समदुःख सुखस्तृप्त. तो सुखदुःखाला समान लेखून तृप्त असतो. जगात दुःखी तर कधीही समाधानी नसतोच. ते दुःख कधी एकदा नष्ट होईल अशी काळजी त्याला लागलेली असते. दुःखाच्या वेदना सहन होत नसतात. तसेच सुखीही कधी समाधानी नसतो, कारण मिळालेले सुख टिकेल कसे या चिंतेत तो असतो आणि मिळालेल्यापेक्षा आणखी सुख कसे मिळेल याची त्याला काळजी लागलेली असते. निष्कामो जे मिळालेले आहे त्यात समाधानी असतो. यामुळे त्याला सुख किंवा दुःख असा भाव नसतो. जे आहे ते आहे यातच समाधान. किंचित कृत्यं न पश्यति. त्याला करण्यासारखे असे येथे काहीही काम दिसत नाही. काही मिळाले आहे म्हणून स्तुती करावी आणि सौख्य मानावे किंवा काही मिळाले नाही म्हणून निंदा करावी आणि दुःखी व्हावे असे निष्कामोच्या जीवनात काही नसते. यामुळे मुद्दाम काम करावे असे त्याला काही दिसत नसते. जे समोर आहे ते एका बाजूला सहजच सुरू असते. हरिओम.